एक वोट लोकतंत्र की मजबूती के लिए, नागरिकों के उज्जवल भविष्य के लिए, इस संकल्पना के आधार पर जिला प्रशासन द्वारा रन फॉर वोट मिनी मैराथन का आयोजन किया गया। एक वोट लोकतंत्र की मजबूती के लिए, नागरिकों के उज्जवल भविष्य के लिए, इस अवधारणा पर आधारित जिला प्रशासन द्वारा रन फॉर वोट मिनी मैराथन का आयोजन किया गया, जिसमें शहर की जनता ने दौड़ लगाकर इस माध्यम से मतदाता जागरूकता का संदेश दिया। इस अवसर पर जिलाधिकारी विनय गौड़ा, सीईओ विवेक जॉनसन, ताड़ोबा व्याघ्र प्रकल्प के क्षेत्रीय संचालक डॉक्टर जितेंद्र रामगांवकर, सहायक जिलाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी रंजीत यादव, उपवन संरक्षण श्वेता बोड्डू, निवासी उप जिलाधिकारी संजय पवार, जिला क्रीड़ा अधिकारी अविनाश कुंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वारखड़े, संग्राम शिंदे के साथ विविध सामाजिक संगठन के प्रतिनिधि विद्यार्थियों ने मैराथन दौड़ में हिस्सा लिया। जिलाधिकारी गौड़ा ने अपने मार्गदर्शन में कहा, लोकतांत्रिक प्रक्रिया में चुनाव मुख्य केंद्र बिंदु है। इस कार्यक्रम के तहत नागरिकों को मतदाता के प्रति जागरूक करने के उद्देश्य से रन फॉर वोट मिनी मैराथन का आयोजन किया गया है, जिसमें मतदाताओं को प्रोत्साहित करने शहर वासियों ने दौड़ लगाई। इस मिनी मैराथन को जिलाधिकारी ने हरी झंडी दिखाकर दौड़ की शुरुआत की। स्वीप कार्यक्रमाच्या अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावे, निवडणूक ही जो लोकशाहीचा केंद्रबिंदू असतो, त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेट करणे आवश्यक आहे। जेव्हा लोक भरभरून येऊन त्यांच्या मतदान करतात, त्यांचा हक्क चढवतात, तेव्हाही लोकशाही आणि पूर्ण जो आपला व्यवस्था आहे ते चांगल्या रीतीने चालू शकतात। आता विवेक बोलल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा चंद्रपूर शहर या ठिकाणी मतदानच्या जो टक्केवारी आहे खूप कमी आहे। मागच्या लोकसभामध्ये, मागच्या विधानसभामध्ये याची टक्केवारी होता की फक्त 53 आणि 52%। हे जो पार्टिसिपेशन आहे, हे जो अर्पण आपत्ती आहे, तो निवडणूक आहे, त्याच्यामध्ये कोणी सुटू नये आणि ते स्वतः त्यांच्या कुटुंबातील लोकांना, त्यांच्या क्लोज मित्रांमधील लोकांना, त्यांच्या फॅमिलीमधील लोकांना सर्वांना प्रोत्साहन करायचे, ते येऊन त्यांचा हक्क बजवावे आणि आपला निवडणूक, आपला लोकशाही आणि आपला देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे ते करू शकतो। आणि आज सकाळी सर्व इकडे जमलेलं आहे, चांगलं आहे। तुम्हाला सर्वांना अभिनंदन करतो।